Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us do analysis of simple sentences. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण केवल वाक्य जी असतात त्यांचं ॲनालिसिस अर्थात पृथक्करण कसं करायचं ते शिकणार आहोत. सो वाय आर वी स्टडिंग ॲनालिसिस ऑफ सिम्पल सेंटेन्सेस? बिकॉज when we are asked to transform sentences from simple to complex, this is going to help us. आपण केवल वाक्यांचं ॲनालिसिस पृथक्करण का शिकतोय? कारण जेव्हा वाक्यांचं रूपांतरण आपल्याला करायचं असतं, म्हणजे सिम्पलमधून कंपाऊंडमध्ये किंवा सिम्पलमधून कॉम्प्लेक्समध्ये, तेव्हा सिम्पल वाक्य कुठल्या प्रकारातलं आहे, त्याचं ॲनालिसिस काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं असतं. त्याचं ॲनालिसिस करून झाल्यानंतरच आपण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. तर त्यामुळे आपण सुरुवात आपण सिम्पल सेंटेन्सेस पासून करूया. त्याचं पृथक्करण किंवा ॲनालिसिस कसं करतो ते. आता मी एक ॲनालिसिस डायरेक्टली करून दाखवते, म्हणजे मग तुम्हाला कळेल की आपण सिम्पल सेंटेन्सेस डीपमध्ये का शिकतोय. तर आय एम गोइंग टू टेल यू अ सेंटेन्स इन विच इज सिम्पल. द सेंटेन्स इज आय वॉज ग्लॅड टू नो ऑफ हिज सक्सेस. I was glad to know of his success. So if it is asked, normally in when there are exams, you are asked to transform the sentences into complex or compound. If simple sentences are asked to be transformed to complex or compound. Now here it is asked, transform the simple sentence to complex sentence. त्याचं मिश्र वाक्य करायला सांगितलेलं आहे केवल वाक्याचं. आय वॉज ग्लॅड टू नो ऑफ हिज सक्सेस. तर त्याचा कॉम्प्लेक्स काय होईल? आय वॉज ग्लॅड टू नो दॅट ही हॅड सक्सीडेड. तर आता हे कळणारच नाही की टू नो ऑफ हिज सक्सेस दॅट ही हॅड सक्सीडेड कॉम्प्लेक्समध्ये करताना ही त्याची फ्रेज आपण कशी कन्व्हर्ट केली. सो टू अंडरस्टँड हाऊ टू ट्रान्सफॉर्म and what is the method, you need to analyze simple sentence first, then only you can transform it correctly. So we will go by parts. First let us revise that we have studied that a simple sentence has a subject and a predicate. केवल वाक्यात एक उद्देश आणि एक विधेय असतं, हे आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. तर अशा वाक्यांची फोड कशी करायची ते आपण बघूयात. म्हणजे मी काही सिम्पल सेंटेन्सेस परत आपण शिकणार आहोत, आपण विजिट करणार आहोत आणि मग त्याचं पृथक्करण किंवा ॲनालिसिस ह्या टाईपच्या वाक्यांचं कसं केलं जातं ते बघूया. पहिलं उदाहरण घेऊया. न्यू ब्रूम्स. ब्रूम्स BROOMS. ब्रूम्स म्हणजे कुंचे. न्यू ब्रूम्स स्वीप क्लीन. SWEEP. स्वीप म्हणजे झाडणे. आता इथं न्यू ब्रूम्स स्वीप क्लीन. CLEAN क्लीन म्हणजे स्वच्छ. तर नवीन कुंचे स्वच्छ झाडतात असं थोडक्यात हे वाक्य आहे. तर आता आपण हे बघूयात की यातलं सब्जेक्ट काय आणि प्रेडिकेट काय. त्याचं सब्जेक्ट आहे न्यू ब्रूम्स, बरोबर आहे. सब्जेक्ट म्हणजे उद्देश काय आहे या वाक्यातलं, तर न्यू ब्रूम्स. आणि स्वीप क्लीन हे यातला प्रेडिकेट पार्ट आहे, विधेय पार्ट आहे यातला. तर आता आपण सब्जेक्ट ची परत फोड करू शकतोय. तर न्यू ब्रूम्समध्ये सब्जेक्ट, ॲक्च्युअल सब्जेक्ट वर्ड असं ज्याला म्हणतात, तो कुठला आहे? सब्जेक्ट काय आहे इथे? तर ब्रूम्स. आता ब्रूम्स कसे आहेत? तर ते न्यू आहेत, नवीन आहेत. तर सब्जेक्टविषयी जो शब्द जास्त त्याची हे सांगतोय, त्याची इन्फॉर्मेशन सांगतोय, ती आहे न्यू. त्यामुळे न्यू हे त्याचं ॲट्रिब्यूट झालं. ATTRIBUTE. ॲट्रिब्यूट म्हणजे विशेषता. सब्जेक्टची विशेषता काय आहे? तर ती आहे न्यू हा शब्द. त्याच्याविषयी जास्त माहिती सांगतोय. सो हे पहिलं जे आहे ॲट्रिब्यूट जे आहे सब्जेक्ट वर्डचं, ते ॲडजेक्टिव्हसारखं काम करते, विशेषणासारखं काम करतोय.
तर आता अशी आपण 6-7 वाक्य बघणार आहोत आणि प्रत्येक वेळेस हे जे ॲट्रिब्यूट आहे सब्जेक्टचं ते वेगवेगळ्या तऱ्हेने त्या सब्जेक्टला डिस्क्राईब करतं आहे किंवा त्याच्याविषयी जास्त माहिती सांगतं आहे. तर न्यू ब्रूम्स स्वीप क्लीन मध्ये न्यू हे ॲट्रिब्यूट आहे ब्रूम्सचं. दुसरं वाक्य बघूया. बार्किंग डॉग्स हार्डली बाईट. बार्किंग BARKING भुंकणारे कुत्रे क्वचितच चावतात. तर बार्किंग हे त्या डॉग्सचं ॲट्रिब्यूट आहे. सो मेन सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट वर्ड द डॉग्स, ॲट्रिब्यूट आहे बार्किंग आणि प्रेडिकेट आहे हार्डली बाईट. नेक्स्ट वाक्य आहे हरीज फादर इज ॲन इंजिनियर. आता हरीज फादर हा त्यातला सब्जेक्ट पार्ट आहे. मेन सब्जेक्ट वर्ड जो आहे तो आहे फादर आणि हरीज म्हणजे हरीचे हे त्याचं ॲट्रिब्यूट आहे. तर आता मागच्या वाक्यात बार्किंग डॉग्स हार्डली बाईटमध्ये बार्किंग हे काय झालं तर हे पार्टिसिपल झालं ING असल्यामुळे. जरी डॉग्सविषयी जास्त माहिती सांगते तरी ते पार्टिसिपलसारखं काम करते. ॲडजेक्टिव्ह विच इज अ पार्टिसिपल. आता इथे काय झालं आहे हरीज फादर इज अन इंजिनियरमध्ये तर फादर कुणाचे आहेत? हरीचे आहेत. त्यामुळे हे झालं आहे पॉझेसिव्ह नाऊन, हरीचे वडील. त्यामुळे हे आहे पॉझेसिव्ह नाऊन. आता आपण बघूया. आता हे मी हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून सांगते. तुम्हाला फक्त यातला ॲट्रिब्यूट जरी भाग कळला, सब्जेक्ट वर्ड कुठला आहे आणि त्याचा ॲट्रिब्यूट कुठला आहे इथपर्यंत कळलं तरी काही हरकत नाही आहे. आपल्याला जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे तेव्हा हा ॲट्रिब्यूट आपल्याला शोधून मग हे आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं. त्यामुळे कुठल्या टाईपचं ॲट्रिब्यूट आहे हे जरी खोलात जाऊन नाही कळलं तरी चालेल. फक्त सब्जेक्ट वर्ड कुठला आहे आणि ॲट्रिब्यूट कुठला आहे हे लक्षात आलं पाहिजे. तर आता नेक्स्ट वाक्य आहे माय व्ह्यूज आर क्वाईट डिफरंट. आता व्ह्यूज हे यातला सब्जेक्ट वर्ड आहे. ॲट्रिब्यूट काय आहे तर माय हे आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. सो माय इज अन ॲट्रिब्यूट हिअर. नेक्स्ट वाक्य आहे कालिदास द पोएट रोट मेघदूत. आता कालिदास द पोएट रोट मेघदूत. तर यात सब्जेक्ट काय आहे तर कालिदास, ॲट्रिब्यूट काय आहे द पोएट. जे कालिदास जो कवी होता त्यानं मेघदूत लिहिलं. नेक्स्ट वाक्य आहे अ डिझायर टू एक्सेल इज कमेंडेबल. कमेंडेबल COMMENDABLE नवीन शब्द आहे. कमेंडेबल म्हणजे स्पृहनीय, अभिनंदनीय, कमेंडेबल. अ डिझायर टू एक्सेल EXCEL. एक्सेल म्हणजे एक्सेलन्सपासून एक्सेल हा शब्द आहे. म्हणजे एक्सेल हा वर्ब आहे. अ डिझायर टू एक्सेल इज कमेंडेबल. तर याच्यात डिझायर हा सब्जेक्ट वर्ड आहे आणि टू एक्सेल हे त्याचं ॲट्रिब्यूट आहे. नंतर शेवटचं बघूया वाक्य. ते आहे ती म्हण आहे तुम्हाला माहिती असेल अ स्टिच इन टाईम सेव्स 9. तर स्टिच हे त्याचं सब्जेक्ट वर्ड आहे. इन टाईम सेव्स 9 हे प्रेडिकेट पार्ट येतं. इन टाईम हे त्याचं ॲट्रिब्यूट आहे आणि हे ॲडजेक्टिव्हसारखं ॲट्रिब्यूट इन टाईम वापरलं गेलेलं आहे स्टिचबद्दल सांगायला. सो आता आज आपण काय पाहिलं तर टुडे वी स्टार्टेड ॲनालिसिस ऑफ सिम्पल सेंटेन्सेस अँड वी लर्न्ड हाऊ टू पिकअप attribute from the subject words in simple sentences. And why are we learning this? Because it is useful in transformation of simple sentences to complex sentences. So that is all for today's session. Thank you. Dhanyavad.